स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण सर्वांची न देऊन सन्मानित केलं जातं। शिल्पाशा दत्तराम म्हात्रे धन्यवाद सर या सत्कारची करल्याबद्दल। पुढील यथोचित सन्मान नवनिर्वाचित ग्रामपंचायत कारावचे सदस्य आदरणीय श्री परशुराम हरिचंद्र मोकल साहेब यांचा आगमन या स्पर्धेला झालेला मी विनंती करतो। राजू देवजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहात। श्री परशुराम हरिचंद्र मोकल नवनिर्वाचित ग्रामपंचायत काराव सदस्य। मायेची शाल असलेली उब असलेली शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सर्वांची न देऊन सन्मानित केले जाणार सन्माननीय आदरणीय परशुराम हरिचंद्र मोकल धन्यवाद। या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहात धन्यवाद। जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय। मयुरेश गोपी याचा बाजू रोखला गेलाय। कालामध्ये उभा गडप खरोखर अनुभवाची खान ज्याच्याकडे आहे असा संघ झुंज देतोय। नवा उभारता संघ जिल्हास्तरीय स्पर्धेची पहिली धडक असणार। पहिल्या फेरीत चांगला यश मिळवून दुसऱ्या फेरीत दाखल झालाय। मात्र चूक होते, चुकीला माफी नाही असा हा कबड्डी खेळ आहे। डोक्यावरती उडाचं भारण अंगामध्ये घामाची धार तापलेल्या या भुईचा मार तरी कोणी ना घेई माघार। हरजितीचा कबड्डी खेळला हरला तरे अनमोल चिडून आजला तू जिंकशील परिमाणातून तू हलशील। जोपर्यंत अंगात जोर तोपर्यंत हा खेळ खेळणार असा कबड्डीचा खेळ आहे। 5 अशी लढत नव कालामध्ये युवा गडप संघाचा खेळाडू मात्र चूक होते। या खेळाडूकडून परंतु त्याला प्रत्युत्तर असणार नितेश काशीचं। ग्राउंड नंबर 2 वर ला जवाब चढाई करते 2 गुलांची लढाई ला जवाब सामना होतोय। कालमध्ये युवा गडपच्या प्रांगणात चढाई करतोय। आज जर पाहिलं तर कालामध्ये युवक गडप संघामध्ये नंदू पाहायला मिळत नाही, राहुल सिंग पाहायला मिळत नाहीये, परंतु पूर्ण दारोमदार असणार रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला प्रतीक पाटील एक धडाडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। परंतु या निखाऱ्याला शांत करण्यात यश मिळेल का नवयुवक कोळगी संघाला। कोपरा रक्षकाच्या भूमिकेत दीपक गोरे तर इकडे शरद तांबोली पाहायला मिळेल। पूर्ण दारोमदार आता मात्र चढाई कोण करणार तर अंधाराला वीर ना आभाळाची साथ आहे मोडे पण वाकणार नाही कबड्डीवाल्यांची जात आहे। डोळा आता मात्र बोनस मिळवावं लागेल। मात्र यशस्वी ठरतोय खरोखर। ग्राउंड नंबर 2 वर बघा काय क्षेत्ररक्षण होतोय, तू महिमा धडपड चालू आहे। यश संपादन करत असताना आता मात्र रोखलं जाते वारू जबरदस्त क्षेत्ररक्षण नवतरुण तरुण खूप पाठीराख्यांच्या आनंदाला पूर आलेला। ग्राउंड नंबर 2 वर शिवाई बांधन जहानमान उचेडे धन्यवाद। ग्राउंड नंबर 2 वर जयत शिवाई बांधन जहानमान उचेडे आपल्याला फायनल बॉल पुन्हा एकदा कोकण रेल सलामी देऊन जिंकते आहे, कोकणाकडे मार्गस्थ होते आहे, परंतु या खेळाडूंना कोण सलामी देणार रसिक वर्ग। जबरदस्त सलामी ग्राउंड नंबर 2 वर। ग्राउंड नंबर 1 वर दुसरा पुकार झुंजार कणे जहानमान गोडी इकडे पाहिजे दोनास एक सुपर टॅकलची नामी संधी आहे। प्रतीकला जर रोखलं गेलं तर निश्चितच 2 गुण मिळू शकतात। मात्र प्रतीक सुद्धा माघार घेतो। मी निश्चितच म्हणे की आई वडिलांची छत्रछाया नसताना सुद्धा बाराक नावाचा प्लेअर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो।
आपल्या कॉलेजची फी भरण्यासाठी आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवले असे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात. रोजगार हमी योजनेवर काम करणारे RR पाटील आबा महाराष्ट्राचे गृहमंत्री होऊ शकतात. आपल्या शरीराची कोणतीच हालचाल न करणारे स्टॅपिंग हॅकिंग जगाला हलवणारे शोध लावू शकतात. आणि 27 वर्षे तुरुंगवास भोगणारे नेल्सन मंडेला जर जगाला शांततेचा संदेश देऊ शकतात तर या मैदानावर खेळाडू 10 गुणसंख्यांचा पाऊस पाडू शकतात. शून्यातून स्वर्ग निर्माण करू शकता. पत्र धमक पाहिजे, कारण येथे पाहिजे जातीचं रगबल्याचं काम नव्हे. क्योंकि ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पर दम निकलता है अच्छा चुका. ही कबड्डी आहे. पियुष काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. प्रयत्नामध्ये सातत्य हवं. आता मात्र मगर मिट्टी टाकली आहे, शृंखला टाकली. ग्राउंड नंबर 2 वर हाकार. काय क्षेत्ररक्षण होत आहे, काय धारदार चढाया होत आहे. अतिशय संत पद्धतीने चालू असलेली स्पर्धा यशाकडे निश्चितच वाटचाल करेल. अनेक मान्यवरांची मांदी आली या स्पर्धेला निश्चितच पाहायला मिळेल. जयत तळेकराचा शिवाई बांधण अलिबाग तालुक्यातील दादा संघ झुंज देणार शिरा जहानमान उचेळे संघाला. तर ग्राउंड नंबर 1 वर झुंजार कणी जहानमान बोरी असा सामना रंगेल. खरोखर अनेक उदाहरणं देत असतो खेळूना की शून्यातून स्वर्ग अनेक जणांनी उभं केलेले आहे. ग्राउंड नंबर 2 वर जवाब चढाई होणे मल्टिपल गुणसंख्या असणार. किती गुणसंख्या हो? सुपर रेड 3 गुण. ग्राउंड नंबर 2 वर लाजवाब, मार्वलस, अनबिलिव्हेबल, अनफॉर्च्युनेट. प्रतीक पाटील वारंवार चढाई करणार. तर 7 गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो एक गडी. विजय क्षण तो खेचून आणतो नाज गुंजतो कबड्डी कबड्डी कबड्डी. अशी कबड्डी रंगली आहे. मनामध्ये कबड्डी, हृदयात कबड्डी जागा घेते. शरद तांबोलीची चढाई. परंतु या 7 वाघामध्ये जर गुणसंख्या मिळवायचं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात टाकल्यासारखं. काय ती धडपड आहे. गडर संघ जर पाहिलं तर धष्टपुष्ट खेळूचा संघ आहे. परंतु नवयुवक कोरडे सुद्धा माघार घेणार नाही. शेवटपर्यंत कडवी झुंज देईल. कारण पंचक्रोशीय विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये या संघाने अनेक वेळा बक्षीस पात्र ठरलेला असा संघ नवयुवक कोल्हाटी आहे. तर जी माणसं पायाने चालतात ती अंतर गाठतात आणि जी माणसं विचाराने अर्थात डोक्याने चालतात ती ध्येय गाठतात. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळलं तोच माणूस यशस्वी ठरतो. आणि यशस्वी माणूस तो जो शत्रूने जरी अंगावर लिंबू फेकून मारला ना तर त्या लिंबूचा लिंबू सरबत करून पितो. हे विसरू नका. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. ते जग तुमचं आहे समजा. हो हो हो. ग्राउंड नंबर 2 वर लाजवाब सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना ग्राउंड नंबर 2 वर रंगतोय. इधर की धडकन उधर, उधर की धडकन इधर. थोडी तोड प्रत्युत्तर. आता मात्र पाठीराख्यांच्या आनंदाला पार उरला नाही. चला चला, उठू नका, मातू नका, झोपला बसा टाकू नका. तरुण कोण सांगत आला मागे. आता मात्र कोरडी संघ चूक करणार नाही.
कमबॅक करेल असा निश्चितच दिसतोय दीक्षित भोपी चढाईसाठी ग्राउंड नंबर 1 वर उतरू नका मातो नका घेतला वसा टाकू नका कबड्डीसाठी खेळ आता काही 6 मिनिटांचा खेळ बाकी आहे पाठीराखीने सुद्धा आपले देव पाण्यात ठेवले असतील अशी परिस्थिती ग्राउंड नंबर 2 वर कोण जिंकेल कोण हारेल सांगू शकत नाही जो जिता वही सिकंदर कोण होते ग्राउंड नंबर 2 वर ग्राउंड नंबर 1 वर मध्यांतर होतोय ग्राउंड नंबर 1 साठी दुसरा पुकार झुंजार कणी जहनमान बोडी ऑल आउट का खतरा मंडराता हुआ ग्राउंड नंबर 2 वा क्षेत्ररक्षण झालं तर खरोखर ऑल आउट होऊ शकतोय करणकोप संघ आणि क्षेत्ररक्षण होते 1+2 लढ्याचा बोजा आता मात्र ग्राउंड नंबर 2 वर ही निर्यात्मक चढाई आहे का आता मात्र वेल काढू दे याच सोडून आता रंगेल हा सामना रसिकांनी मनामध्ये घेरलाय आनंदाचा पाऊस ग्राउंड नंबर 2 वर अशा तऱ्हेने ग्राउंड नंबर 2 वर विजयाचा शंख फुंकलाय विजय संघाचा अभिनंदन परदेश संघाचं कौतुक ग्राउंड नंबर 2 वर शिवाई बांधण जयमान उचोरे 2 वर चला ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल गॉल शिवाई बांधून जहनमान उचेडे 2 वर चला अतिशय दर्जेदार सामना ग्राउंड नंबर 2 वर झाला श्रीराम गडब विरुद्ध नवतरुण तरुण ग्रुप श्रीराम गडब संघ नाम मात्र 2 गुणांनी विजयी होतोय निसरती हार पत्करावी लागते अर्थातच नवतरुण तरुण ग्रुप काय झुंज दिली सुंदर विनंती आहे मित्रांनो स्पर्धेला गालबोट लागेल असे कोणीही काही करू नका विनंती आहे सर्व आयोजकांना सुद्धा विनंती आहे रसिको आणि खेळाडूंनो या स्पर्धेला गालबोट लागेल असे कोणीही प्रयत्न करू नका अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन आहे हा आता आला तो ह्याला पाठवतो हिरो चला ग्राउंड नंबर 2 वर या शिवाई बांधण जर्मन उशिरे ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्या तिसरा पुकार दिल्यानंतर ताबडतोब मैदानात हजर राहायचं असतं खेळाडूंना वारंवार मी सूचित करतोय
मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सूचित करतोय, आपण या मैदानाशी या क्रीडांगणाशी प्रामाणिक राहा. अनेक रसिक वर्ग तुमचा सामना पाहत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे, विसरू नका. मधले रसिक वर्ग बाजूला सामना चालू आहे मध्यंतरी ग्राउंड नंबर 1 वर. काही चुका होत असतात, पदरात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. काहीतरी आदर्श आपण आपल्या युवा पिढीसाठी ठेवणार आहात की नाही हा प्रश्न ही शोकांतिका निश्चितच आम्हाला सुद्धा इथे वाटत आहे. कारण तुम्ही आजची खेळले आहेत पण उद्याचा रायगडचा भविष्य इथे निर्माण होणार आहे. अनेक जण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. आपला आदर्श घेणं गरजेचं आहे. रायगडच्या गुणी रथी महारथी खेळाडूने आपलं समोर आदर्श ठेवलंय. याच रायगड जिल्ह्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहेत. आणि आता ज्यांची उपस्थिती लाभली असे आमचे रायगडचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं जातं. रायगडची अनेक मैदानं, महाराष्ट्राची अनेक मैदानं यांनी गाजवून सोडली असे सन्माननीय आदरणीय संजय मुकुल सर यांचा आव्हान या स्पर्धेला झालेला आहे. शब्दरूपी सुमनांची उद्घाटन करत शब्दरूपी तुतारी बासरी वाजवणारे शब्दरूपी गुलाल भंडाऱ्याच्या उद्घाटनामध्ये मी कुमार रुपेश ठाके आपले सहर्ष स्वागत करतोय. तर काय घडणार, काय बिघडणार, या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली कोण होणार असा रंजक सामना ग्राउंड नंबर 2 वर चालू होतोय. शिवाई बांधन रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे. चालू असलेला सामना ग्राउंड नंबर 1 वर नवा युवक क्वालिटी झुंज देतोय कालंबादेवी व गडद. तर ग्राउंड नंबर 2 वर शिवाई बांधन विरुद्ध जहानमान उचिड हा सामना चालू होतोय. शेकडो घडलेत, हजारो घडतायत आणि लाखो घडवायचे आहेत या उद्दिष्टानं कबड्डीचा महाकाय रथ हा वाटचाल करत आहे. आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा साकारते. चला सामनाधिकारी ग्राउंड नंबर 1 चालू करून घ्यायचं. आम्ही तर पाय नको देऊ, इथं हलते नाही तू बरोबर. आयोजकांना विनंती आहे फक्त मैदानामध्ये खेळाडू, राखीव खेळाडू आणि फक्त एक प्रशिक्षक पाठवा जेणेकरून कोणत्याच प्रकारचा वाद निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या. ब्लॅक वाला होता, ब्लॅक वाला तो पंचाच्या अंगावर नाव झाले काय बसा पाठी गोष्टी लोक बसा आता आपल्याला कुठे गेला मला बघायला नाही गेला. ग्राउंड नंबर 2 वर सामनाधिकारी मृणाली मोकल मॅडम, मनोज पनील सर आणि पद्माकर पाटील सर. ग्राउंड नंबर 2 पप्पू पहिलाच बोललेला मी त्याला लावीन डायरेक्ट आउट ऑफ म्हणून त्याने पप्पू पहिलाच चालू केलं कबड्डी क्लब त्याची पण लाईव्ह चालू होती याच्यातच टीम बाबा तो हुशार आहे. आपण कर्जतला बघितलं बघ आता पण बघितलं त्याची टीम ठेवली त्यांनी दोन्हीकडे टाकले. साहिलनी लगेच टाकला ग्राउंड नंबर 1 वर झुंजार कणी जहानवान बोरी. तो ग्राउंड नंबर 2 साठी पहिला पुकार बालनंद कासू टीबीएम कारावी. बालनंद कासू टीबीएम कारावी ग्राउंड नंबर 2 साठी पहिला पुकार. तो झुंजार कणी जहानवान बोरी आपला दुसरा पुकार दिला पण जय तयार राहत ग्राउंड नंबर 2 वर सामनाधिकारी सामना चालू करायचा.
मॅच लागली वाटतं दोन तीन पडले हा पुकारले नाही कोण काढून नेली बघ काय माहित नाही कोण आधी नवयुवक कोळी संघ आपण करवीजनच्या मैदानावर देत आहात, परंतु आपल्याला मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे, विसरू नका. 7 विरुद्ध 1 सावध पवित्र काशममध्ये युवक गडक मध्ये फक्त राहुल सिंगची कमी राहील, बाकी पूर्ण संघ उभा राहिलेला आहे. दिनेश मडवी आहे, चेतन आहे, प्रतीक आहे आणि जगायसाठी हा नंबर तुम्हाला सुद्धा. ड्रायव्हर नंबर 2 वर सामना चालू होतो. तिकडे गेला टायमर ग्राउंड नंबर 2 वर आयोजक जय हनुमान उचेडे, जयेश गावड, हर्षल गावड यांचा संघ तर दुसरीकडे झुंज देणार. प्रतीक गावड हे धनाळीचे खेळाडू झुंज देत आहेत. या वर्षीच्या हंगामात लगातार 3 फायनल मारला असा शिवाई बांधण संघ या वर्षी भारी चालक रायगड जिल्ह्याचा आहे तो नाक अष्टपैलू खेळाडू आहे. हे गाडं रायगड जिल्ह्यात महत्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. चढाई पकडीनं तोडचं नाही केली संजयनी बाजी सरळ, चढाई करतो 1 नंबर नाव त्याचं गाजतो भारतभर. या कबड्डीच्या गाण्यानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं असा रायगडचा सुपुत्र नवतरुण कारवी संघाचा धडाकेबाज अष्टपैलू राष्ट्रीय खेळाडू रायगड पोलीस रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सन्माननीय संजयजी मोकळ सर. रायगडचा कबड्डीचा प्रचार आणि प्रसारासाठी झपाटलेले तुफानी व्यक्तिमत्व, कबड्डीचा वारसा लाभलेला संजय मोकळ यांच्या नेतृत्वाखाली नवतरुण कारवी या संघानं रायगड जिल्हा निवड व अजिंक्यपद ताकदी स्पर्धेत तब्बल 9 वेळा अंतिम विजेतेपद मिळवणारा संघाचा बलाढ्य खेळाडू, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अंतिम विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा यशस्वी कर्णधार संजय मोकळे यांनी आपल्या कबड्डी कारकिर्दीमध्ये रायगड जिल्ह्याचे तब्बल 9 वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे 9वी फेडरेशन स्पर्धा हरिद्वार उत्तर प्रदेश, भिवंडी येथील अश्विन कुमार भोईर शिवशाही स्पर्धा अमरावती, मुंबई पुणे ठाणे महापौर राजाराम लाड सुवर्ण चषक, ऑल इंडिया पोलीस गेम गोवा कोकण परिक्षेत्र पोलीस स्पर्धेत आपल्या खेळाचे अष्टपैलू कामगिरी महाराष्ट्र पोलीस संघाकडून खेळत असताना त्यांच्याकडे कर्णधार पद भूषवले. अनेक ठिकाणी उत्कृष्ट प्रकार सर्वोत्कृष्ट खेळाडू घडवण्यात आलेले असे जबरदस्त व्यक्तिमत्व MKL पुणे अर्थातच महाराष्ट्र कबड्डी लीग येथे निवड समिती सदस्य, तर MKL 2 पिंपरी येथे रायगड डायनामोस या संघाचे यशस्वी संघ प्रशिक्षक म्हणून पद भूषवलेले. अखिल भारतीय महिला प्रो लीग कबड्डीसाठी आईस दिवाग या संघाकडून प्रशिक्षक म्हणून निवड, महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रशिक्षक असे देदीप्यमान यश मिळवणारे आदरणीय संजयजी मोकल सर रायगडचा कैनो हिरा येथे उपस्थित आहे. मी विनंती करतो मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते आदरपूर्वक सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेला आज त्यांची उपस्थित लाभली असे जबरदस्त व्यक्तिमत्व रायगडचा कैनो हिरा येथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करणार आहात. एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचं आता त्यांची इथे उपस्थित लाभले असं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय संजयजी मोकल सर यांचा यथोचित सन्मान होतोय. तर भल्या काळजाचा फडका मोडतो जेव्हा जंगलाचा राजा डरकाली फिरतो असते जनता त्याच्याच मोठीशी जो विजयाचा झेंडा हातात घेतो असे सन्माननीय आदरणीय संजय मोकल सर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकारी वाहक राष्ट्रीय कोच आणि राष्ट्रीय खेळाडू. धन्यवाद हा सत्कार स्वीकारल्याबद्दल. तसेच पुढील व्यक्तीची सन्मान माजी खेळाडू कारवी श्री पद्माकर पाटील सर येथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान होत आहे. मी विनंती करतोय आयोजकांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे श्री पद्माकर पाटील माजी खेळाडू कारवी.
सर्वांनी आदरणीय पद्मकर पाटील सरांचा यथोचित सन्मान होतोय. धन्यवाद हा सत्कार स्वीकारल्याबद्दल. ग्राउंड नंबर 1 वर जयंत रायफल झुंजार गणेश हनुमान भोरी. ग्राउंड नंबर 2 वर बालनंत काशी टीबीएम कारण हा सामना होईल. आपल्याला आलं कोण साहिल परत तो रेडला जाईल. संघाने पुकार दिली. शिवाई बांधून झुंज देतोय जर्मन उचेडू. तसेच सन्माननीय प्रकाश पाटील माजी खेळाडू इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान होत आहे. मी विनंती करतो आयोजकांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे सन्माननीय प्रकाश पाटील सरांना. माजी खेळाडू हा सन्मान होत आहे तुमचा. हा सन्मान होत आहे तुमच्या नेतृत्वाचा. हा सन्मान होत आहे तुमच्या कर्तृत्वाचा. माईची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छेने स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून सन्मानची. धन्यवाद. सामना चालू होतोय. आताच आपल्या समोर कारकीर्द मी सांगितली की संजय मोकळ सरांची. या खेळाडूने अनेक मैदानं गाजवलेली आहेत पण कधीच गर्व केला नाही मित्रांनो. तुम्हाला कोण काय बोलला. आणि खरोखर त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आता ज्यांचे आपण सन्मान केलं असे खेळाडू घडले त्यांच्या नेतृत्वाखाली कारगिल संघ सुद्धा चांगला आता रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धुमशान घालत आहे. धुमाकूल घालत आहे. खेळाडूंनो आम्हाला सुद्धा पाहायला मिळालं की संजय मोकळ सर मैदानात असताना जर आम्ही लहान होतो गुणांसाठी भांडत असता पंचाकडे अपील मागत असता. त्यावेळेचा खेळ आणि आताचा खेळ जमीन आसमानाचा फरक आहे. ग्राउंड नंबर 2 वर जबरदस्त शिवाई बांधत संघ. जबरदस्त चढाई शिवाय बांधवचा हा संघ. खेळाडू हा सुद्धा जबरदस्त खेळाडू आहे. थोडा मार लागतोय. पुढचा बोनस असा टाकायचे की पंचांना ताबडतोब देणंच आहे.